सायबर सेलला सांगितलं होतं, पण अद्याप तो काढला गेलेला नाहीये. काय सांग? नाही, काल सीएम साहेबांनी हा विषय म्हणजे सांगितलेलाच आहे. त्याच्यावर त्यांनी आदेश पण दिलेले आहेत की हा एक म्हणजे जो हे आहे ते विकिपीडियावर नाही करावा. मला वाटते काल काही काळासाठी तो तिथनं डिलीट पण झाला होता, पण मुद्दामून किंवा काय असेल ते पण परत टाकण्यात आलंय. पण ह्याबद्दल सरकार एकदम ठाम आहे की अशा पद्धतीचे बदनामीकारक जे काही वक्तव्य आहे, लिखाण आहे, हे चालणार नाही. आणि याच्याबद्दल सीएम साहेबांनी तातडीनं सूचना दिल्या होत्या. आणि परत एकदा हे म्हणजे सीएम साहेबांच्या निदर्शनास आलंच असेल, तर मी पण त्यांच्या निदर्शनास आणून देईन आणि परत एकदा सक्त सूचना जे काही विकिपीडियाचे भारतातले जे काही त्यांचं म्हणजे ऑफिस असेल, जे काय असेल त्यांचं, त्यांना देण्याचं जे हे आहे ते महाराष्ट्र सरकारकडनं केलं जाईल. कमाल खान कडून सुद्धा पुन्हा एकदा ट्विट केले गेले. अजून त्यांच्याबाबत सुद्धा कुठलीच ऍक्शन अजून सरकारकडून घेतली गेलेली नाहीये. नाही, त्यांची पण होईल योगा. शेवटी हे सरकार जे आहे महायुतीचं, ते कुठल्याही परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि दुसरे महापुरुष आहेत त्यांची बदनामी खपवून घेणार नाही. आणि या सगळ्यांवर 100% कार्यवाही, कडक कार्यवाही जी असेल ती होईल. बाबा, राहुल सोलापूरकर यांना क्लीन चिट मिळाली, आयुक्तांनी ती क्लीन चिट दिलेली आहे, तर याविषयी आपलं काय सांगणे? कारण एवढं मोठं विधान त्यांनी केलं होतं तरी सुद्धा. आता ह्या बाबतीत काय आहे की आम्ही तर आमची भूमिका हे केली, किंवा राहुल सोलापूरकर असू देत किंवा अन्य कुणी असू देत, अशा पद्धतीनं कुठल्याच थोर महापुरुषांच्या बद्दल कुणी वक्तव्य करणं आणि भावना दुखवणं, भडकवणं हा प्रकार केला नाही पाहिजे, थांबला पाहिजे. आणि सरकारनं पण याच्यावर असेल त्या कायद्यातनं कडक कार्यवाही करावी. आणि नवीन जो काही कायदा करायचा तो शासनानं करावा. त्याचं जे काय आहे ते हे चालू आहे. पण अशा पद्धतीनं जर म्हणजे त्यांचं पूर्वीचं हे वक्तव्य होतं त्याच्यावर परत आता म्हणजे काय म्हणायचं, पोलिसांनी किंवा आयुक्तांनी नक्कीच त्यांना समज तर देण्याचं काम केलं पाहिजे, किंवा काहीतरी तर त्यांना लेखी त्यांच्याकडनं काहीतरी हे लिहून घेतलं पाहिजे. त्यांनी माफी मागितली वगैरे सगळं ठीक आहे, पण शेवटी काही ना काहीतरी कार्यवाही झाली पाहिजे, ज्याच्यामुळं भावना भक्तांच्या ज्या त्या कुठेतरी कमी होतील. व नक्कीच मी सुद्धा याचं एक करीन सीएम साहेबांना, किंवा आपण काही ना काहीतरी कार्यवाही या बाबतीमध्ये त्यांनी करावी, तसं आयुक्तांना त्यांनी सूचना द्या.